कुर्सी है, तुम्हारा जनाजा तो नहीं। सत्ता की कुर्सी है, तुम्हारा जनाजा तो नहीं। कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते? कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते? में तुम्हारी प्राइवेट दवाखानों से मिली भगत होगी तो ये पैसे कमाने का समय नहीं है। मैं आपसे हाथ जोड़ता हूं, ये पैसे कमाने का समय नहीं है, ये सेवा करने का समय है। सीएस मॅडम, जल्द से जल्द व्हेंटिलेटर चालू कीजिए। आता भरपूर लोकांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे की तुम्ही कोरोनाच्या काळात काय काय केलं। मला आवर्जून सांगावं असं वाटते की मागच्या वर्षी 50 लाख रुपये मी माझा आमदार निधी हा कोरोनासाठी दिलेला आहे आणि याही वर्षी मागच्या आठवड्यात कलेक्टर साहेबांना जाऊन मी 47 लाखाचा माझा आमदार निधी हा कोरोना उपजिल्हा रुग्णालय आपली सरकारी रुग्णालय असेल त्याच्या अंतर्गतच आपल्या जनतेला सेवा मिळायला पाहिजे त्यासाठी मी 47 लाख रुपयाचा अतिरिक्त निधी तिथे दिलेला आहे। व्हेंटिलेटर बंद करणे हा कुठल्याही सामान्य माणसाला, लोकप्रतिनिधी सोडा, एखादा माणूस, सामान्य माणूस, सामान्य मुलगा, लहान मुलगा असेल त्याची इच्छा नसेल, त्याची इच्छा हीच असेल की लवकरात लवकर हे व्हेंटिलेटर सुरू व्हायला पाहिजे। तर हे आपल्या सर्वांसमोर मी मांडतोय आणि जे कोणीही हे अशा पद्धतीने प्रेस कॉन्फरन्स घेणे, आंदोलन करणे, उपोषणाला बसणे, त्यांना एक विनंती आहे की आपण मला पहिले एक अर्ज द्या, त्या अर्जावर काही अंमल न झाल्यानंतर मग हे काही कारस्थान तुम्हाला जे करायचे असतील ते करा। एवढं बोलून मी थांबतो। धन्यवाद। आपल्या सेवेशी आम्ही नेहमी कटिबद्ध राहील। धन्यवाद। नमस्कार, आरएनए न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। बघा आरएनए न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा। आरएनए न्यूज मराठी। व्हेंटिलेटरच्या माध्यमातून रुग्णाचे जीव वाचविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाची अनावस्था। व्हेंटिलेटर चालू न करण्यासाठी लोकप्रतिनिधीचे दबावतंत्र। साकिब शाह यांचा पत्रकार परिषदेतून आरोप। सत्ता की कुर्सी है, तुम्हारा जनाजा तो नहीं। कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते? कोरोना काळामध्ये रुग्णालयात व्हेंटिलेटर व डॉक्टरची उपलब्धी असताना ते सुरू न करण्यासाठी लोकप्रतिनिधीने रुग्णालय प्रशासनावर दबाव टाकल्याचा आरोप करीत लोकप्रतिनिधीने लोकांचे जीव वाचविण्यासाठी स्वतःच्या खिशातील पैसा खर्च केला नाही तर चालेल, पण आमदार निधीचा तरी करावा अशी रास्त अपेक्षा व्यक्त करीत सत्ता की कुर्सी में तुम्हारा जनाजा तो नहीं, कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते असा लोकप्रतिनिधींना आपल्या कर्तव्याची जाणीव शेअर मार्फत साकिब शाह यांनी शासकीय विश्रामगृह पुसद येथे आज आयोजित पत्रकार परिषदेतून करून दिली। महाभयंकर अशा कोरोना महामारीने अनेकावर संकट आले। आर्थिक व शारीरिक व मानसिक नुकसानीसह अनेक संकटाचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांना आरोग्यवर्धक सुविधा पुरविताना आरोग्य व पोलीस यंत्रणा जीवापाड मेहनत घेत असल्याचे चित्र आपण देशभर पाहताना अशामध्ये या कोरोनाच्या विरुद्ध लढाई करण्यासाठी सामान्य नागरिक ते मंत्री एक सामाजिक जबाबदारी म्हणून कर्तव्य पार पाडून या लढाईचा सैनिक बनण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे प्रशासनातील शिपाई ते जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत जो तो आपल्या नोकरी टिकून ठेवण्यासोबतच या धोरणाच्या युद्ध लढ्यात कोरोना हरविण्यासाठीचा आपला वाटा उचलत नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी झटत आहे, यात तीळ मात्र शंका नाही। अभावी कोरोना रुग्णाला मरण यातना सहन करीत सरणावर जाण्याची वेळ आली तरी पण उपजिल्हा रुग्णालय पुसदमध्ये रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक ते व्हेंटिलेटर सारखे जीवनदायी उपकरण, यंत्रसामग्री व त्यासाठी लागणारे डॉक्टर कर्मचारी उपलब्ध असताना त्यांचा रुग्णाची जीव वाचवण्यासाठी उपयोग केला जात नाही। ही बाब खेदजनक, निषेधार्थ आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणारी अशा स्पष्ट शब्दांमध्ये उपजिल्हा रुग्णालय पुसदच्या प्रशासनाबद्दल पत्रकार परिषदेमधून सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक साकिब शाह यांनी रोष व्यक्त केला। नमस्कार, मैं नगरसेवक साकिब शाह। आज एक पत्रकार परिषद का आयोजन किया था कि कई दिनों पहले 8 महीनों से जो वेंटिलेटर धूल खा रहे थे वो प्रकरण सामने लाया, तकरार की। उसके बाद में नांदेड़ से इंजीनियर को बुलाया, मैंने दिन भर खड़ा रहा और वेंटिलेटर चालू किए, लेकिन दुर्दैव से ये बताया जाता, बोलना पड़ रहा है कि सिर्फ 2 ही वेंटिलेटर अभी चालू है। आज ये सीएस को बार बार बताने के पूछने के बाद ये यहाँ पे कहते हैं कि हमारे पास में
संख्या नहीं है। तो मैं अब सीएस को ये पत्रकार परिषद के माध्यम से बताना चाहता हूं कि यहाँ पे 14 नर्स है और 9 डॉक्टर है। अब इससे ज्यादा संख्या की क्या जरूरत है? यहाँ पे कनेक्टर नहीं है तो कनेक्टर अवेलेबल है, कभी भी मंगा सकते हैं। लेकिन इसके बाद में जब डीप में जाके पता चला कि यहाँ के लोक प्रतिनिधि ने सीएस पर दबाव डाला है कि पूरा श्रेय वेंटिलेटर का साकिब शाह को मिल रहा है, हमको इसका श्रेय नहीं मिल रहा है, इसलिए ये वेंटिलेटर बंद किए जा रहे हैं। मेरी यहाँ के लोक प्रतिनिधियों से विनती है कि पूरा श्रेय आप लीजिए, आपको जो श्रेय लीजिए, लेकिन आप वेंटिलेटर, पानी की व्यवस्था नहीं है, लोग ऑक्सीजन और वेंटिलेटर नहीं होने की वजह से मर रहे हैं। मेरी यहाँ की जनता से एक विनती है कि जो भी गवर्नमेंट हॉस्पिटल में वेंटिलेटर और ऑक्सीजन नहीं होने की वजह से देहांत हो रहा है, पुलिस स्टेशन में ये सीएस और लोक प्रतिनिधि के नाम पे एफआईआर दाखिल कीजिए। और कायदेशीर सलाह के लिए हम एक वकील की टीम बना रहे हैं, वो वकील के नंबर भी आपको फ्री में वो आपको सलाह देंगे और वो नंबर भी हम बहुत जल्द आपको वायरल करेंगे। आज दवाखाने में मैं वहां पर मैं गया, मालूमात ली, किशोर राठौड़ एमडी मेडिसिन, इसका प्राइवेट में उमरखेड़ में दवाखाना चला रहा है। पूनम चौहान डॉक्टर मेडिकेयर में कोविड पेशेंट और वेंटिलेटर बराबर चला रहा है। कैलाश राठौड़ प्राइवेट में ड्यूटी करता है, वहां पे जाते हैं तो डॉक्टर पुपाटे अकेले बैठे हुए रहते हैं और उनको कोई प्रश्न पूछा गया तो वो कहते हैं कि हम पाठ पुरावा कर रहे हैं। आज मोबाइल एक्सरे मशीन 1 सालों से बंद है, वो एक्सरे मशीन जो चालू होती तो आज जो सीटी स्कैन के लिए 4000 रुपए खर्चा आ रहा है वो खर्चा नहीं आता, गरीब लोगों का सीटी स्कैन फ्री में होता। ब्लड स्टोरेज मशीन 1 साल से बंद है, ये सीएस की यहाँ के प्राइवेट दवाखानों से मिली भगत है, ऐसी चर्चा पूरे हॉस्पिटल में और सीएस ऑफिस में चल रही है। मेरी हाथ जोड़ के ये सीएस मैडम से विनती है कि अगर हकीकत में तुम्हारी प्राइवेट दवाखानों से मिली भगत होगी तो ये पैसे कमाने का समय नहीं है। मैं आपसे हाथ जोड़ता हूं, ये पैसे कमाने का समय नहीं है, ये सेवा करने का समय है। सीएस मैडम जल्द से जल्द वेंटिलेटर चालू कीजिए। और ये लोक प्रतिनिधियों से मेरी विनती है कि एक हिंगोली का आमदार 90 लाख रुपए की एफडी तोड़ के जनता की सेवा करता है, एक नीलेश शेल के कोविड सेंटर उभार के कोविड सेंटर में सोता है और लाखों रुपए यहाँ पे वो खर्चा करता है। आपको लाखों रुपए खर्चा करना नहीं है। मेरी लोक प्रतिनिधि से विनती है कि आपको जो निधि मिलता है वो निधि आपको खर्चा करना है। वो निधि भी आपको अगर से खर्चा करना नहीं है तो आप प्रशासन पे दबाव डाल के यहाँ की व्यवस्था को सुधारिए, नहीं तो ये लोक प्रतिनिधियों के लिए मेरे पास एक शेर है, सत्ता की कुर्सी है तुम्हारा जनाजा तो नहीं, सत्ता की कुर्सी है तुम्हारा जनाजा तो नहीं, कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते, कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते। ये पुस्तक स्वर्गवासी वसंतराव जी ने की कर्मभूमि है। आज यह पुस्तक में 3 आमदार है, राष्ट्रवादी के आमदार है, कांग्रेस के आमदार है, बीजेपी के आमदार है। अरे जैसा इलेक्शन के वक्त प्रत्येक वार्ड में आप एक एक बूथ खोलते हैं, वैसा लसीकरण के लिए, वैसा ये मालूमात के लिए आप एक एक बूथ क्यों नहीं खोलते, एक एक कोविड सेंटर क्यों नहीं खोलते। जो कोविड सेंटर गवर्नमेंट का शुरू है उसको 50 बेडेड क्यों नहीं बढ़ाते। वो बच्चू कडू साहब आज उन्होंने शासन की तरफ से 200 बेड का कोविड सेंटर खोला है। शर्म की बात है कि आपने एक भी बेड का कोविड सेंटर नहीं खोला है। अगर जो आपके काम करने की मानसिकता नहीं है तो आप राजीनामा क्यों नहीं देते। और एक बात सामने आ रही है कि वेंटिलेटर का श्रेय साकिब शाह को मिल गया है, लोगों ने बहुत वाह कर दी है, बैनर लग गए हैं, सत्कार हो रहे हैं। मेरा लोक प्रतिनिधि से विनती है, इसलिए आप सीएस पे दबाव डाल के वेंटिलेटर बंद कर रहे हैं। अरे भाई वेंटिलेटर चालू करो, एक बड़ा कोविड सेंटर खोलो, ये साकिब शाह तुम्हारा सत्कार करेगा, ये साकिब शाह तुम्हारे बैनर लगाएंगे। और जो श्रेय आपको लेना है वो श्रेय आप ले सकते हैं, लेकिन मेरी हाथ जोड़ के विनती है कि राजकारण मत करो, ये राजकारण करने का समय नहीं है। ऊपर वाला तुम्हें कभी माफ नहीं करेगा। ये जो संकट हमारे ये संकट जो देश में आया है, आज वेंटिलेटर ऑक्सीजन नहीं होने की वजह से लोग मर रहे हैं। घाटन जी जैसे दवाखाने को जाके आप विजिट देते हैं, लेकिन आमदार साहब दुर्दैव से बताना पड़ रहा है कि आपके घर के ही सामने पुसद का एक हॉस्पिटल है, वहां पे तो जाके कभी विजिट दीजिए। हाँ आपने विजिट दी है, लेकिन
अधिकारी के ऑफिस में बैठ के, अरे हम चलो हम आते कोविड सेंटर में विजिट देंगे ना। जो कोरोना से कोरोना के बीमारी से जो लोग जंग जूझ रहे हैं वो तुम्हारे ही मतदाता है, उन्हीं की बदौलत तुम आज आमदार बने हो। आज उनके आपके सहानुभूति की उनको जरूरत है। आप क्यों नहीं जाते कोविड वार्ड में? यहाँ के तीनों आमदार क्यों नहीं जाते? मेरे हाथ जोड़ के यहाँ के प्रशासन से विनती है कि जल्द से जल्द पूरे वेंटिलेटर चालू किए जाए, ऑक्सीजन की सुविधा की जाए, 50 बेड हॉस्पिटल बढ़ाया जाए, अन्यथा लोकशाही मार्ग से भीख मांगकर ये सब व्यवस्था की जाएंगी। धन्यवाद। आपल्या पुसदच्या जनतेना मी आपला लोकप्रतिनिधी म्हणून माझी काही केलेली कामं असतील किंवा कोणी काही प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतील तर त्यांच्या माहितीसाठी इथे आज मी आपल्या समोर माझ्या कार्यकाळातलं जे काही कार्य आहे मार्च 2020 पासून तर आजपर्यंत कोविडच्या काळात इमानदारीने एक लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची सेवा करत आलेलो आहे मी। आता भरपूर लोकांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे की तुम्ही कोरोनाच्या काळात काय काय केलं। मला आवर्जून सांगावं असं वाटते की मागच्या वर्षी 50 लाख रुपये मी माझा आमदार निधी हा कोरोनासाठी दिलेला आहे आणि याही वर्षी मागच्या आठवड्यात कलेक्टर साहेबांना जाऊन मी 47 लाखाचा माझा आमदार निधी हा कोरोना उपजिल्हा रुग्णालय आपली सरकारी रुग्णालय असेल त्याच्या अंतर्गतच आपल्या जनतेला सेवा मिळायला पाहिजे त्यासाठी मी 47 लाख रुपयाचा अतिरिक्त निधी तिथे दिलेला आहे आणि त्याच्यात आपण 20 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घेतलेले आहेत, 5 बायपॅप मशीन्स घेतलेले आहेत, औषधी घेतलेले आहेत, स्ट्रेचर घेतलेले आहेत, जे मेडिसिन ठेवायला फ्रीजर राहतात ते घेतलेले आहेत त्याच्यात आणि मागचे जे 50 लाख रुपये जे मागच्या वर्षीचे आहे त्याच्यात आपण 2 ॲम्ब्युलन्सला 9 महिन्याचं वेटिंग असल्यामुळे ॲम्ब्युलन्स थोडासा लेट मिळालेली आपल्याला। ॲम्ब्युलन्स आपल्याला लवकरात लवकर आपल्या सेवेला इथे येणार आहेत 2 ॲम्ब्युलन्स। त्याच्या व्यतिरिक्त आपण उपजिल्हा रुग्णालयाला काय म्हणतो त्याला सेंट्रलाइज ऑक्सिजनसाठी पैसे दिले होते, त्याचं काम पूर्ण झालेलं आहे तिथे। आणि काही दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळाली आहे की आपल्या इथे 10 व्हेंटिलेटर होते जे PM केअर फंड त्याच्यावर असं नमूद केलेलं आहे। आणि मी जेव्हा वारंवार तिथे उपजिल्हा रुग्णालयाला जायचो तेव्हा मला ती माहिती देण्यात आली नाही। तसंच माझ्यासोबतचे जेवढेही लोकप्रतिनिधी असतील त्यांना ही माहिती दिलेली नाही आणि ते कुठे ठेवले होते ते आम्हाला माहिती नाही। योगायोग असं झालं की त्याच्यावर नाव प्रिंट करण्यासाठी ते बाहेर काढणे आणि आपल्या पुसदमधलं एका बुद्धिजीवीने तिथे जाणे हा योगायोग घडून आला। आणि आताही असं कोणीतरी म्हणतंय बुद्धिजीवी किंवा लोकप्रतिनिधीची इच्छा नाही आहे म्हणून ते चालू करावं म्हणून। मी 4 ते 5 वेळेस प्राधान्य देऊन CS असेल, डीन असेल, कलेक्टर साहेब असतील किंवा आपल्या इथले सुप्रिटेंडेंट असतील त्यांना वारंवार सांगतोय मी की याला लवकरात लवकर सुरू करा। CS मॅडम जे आहेत आपल्या यवतमाळचे ते त्यातले 5 व्हेंटिलेटर पुसदवरून यवतमाळ घेऊन चालल्या होत्या। त्यांना मी फोन करून खबरदार केलं तुम्ही जर पुसदमधून एकही व्हेंटिलेटर हलवला तर माझ्यासारखं तुमच्यासाठी चांगलं होणार नाही। आमच्या पुसदच्या हक्काचे व्हेंटिलेटर आहे हे पुसदमध्येच राहायला पाहिजे ही माहिती घेतली। आता व्हेंटिलेटर चालवणं म्हणजे हा कोणी माझ्यासारखं तुमच्यासारखं किंवा जे बुद्धिजीवी प्रश्न विचारत आहेत त्यांच्यासारखं माणूस जाऊन चालू करू शकत नाही। त्याला टेक्निशियन लागतात, MD मेडिसिन किंवा MD ॲनेस्थेशिया ह्याच पोस्टवाले लोक लागतात त्याच्यासाठी। इथे आज इन्स्टॉलेशन झालेलं आहे त्याची माहिती आपण घेतलेली आहे पण त्याला चालवायला टेक्निशियन मिळत नाही आहे म्हणून मी कलेक्टर साहेब असतील, आमचे CS असतील त्यांना टेक्निशियन लवकरात लवकर देण्यात यावं। त्यांना पर्याय म्हणून पण मी हाही उपाय दिलेला आहे की तुम्हाला जर टेक्निशियन मिळत नसेल लवकरात लवकर तर 10 व्हेंटिलेटर 5 वेगवेगळ्या हॉस्पिटलला द्या। इथे आपण फ्रीमध्ये आपण त्यांना सांगू की आपण फ्रीमध्ये सुविधा द्या। आता जे बुद्धिजीवी आपल्याला म्हणत आहेत की असं झालं तसं झालं आम्ही काही केलं नाही त्यांना मी लवकरच पुसदच्या जनतेसमोर त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊन मी माझं पूर्ण लेखाजोखा मी पूर्ण प्रसिद्ध करणार आहे। त्यांना एक आणखीन प्रश्न आहे की या बुद्धिजीवींनी कधीही आमदाराकडे कुठल्या लोकप्रतिनिधीकडे
आपली मागणी किंवा आपली जे काही तक्रार आहे ती माझ्याकडे न देता ते असं म्हणतात की हा काम झालेलं नाही. आता उदाहरणार्थ वसंतराव नाईक साहेब चौक, बसस्टँड वसंतराव नाईक साहेब चौक आणि मुखरे चौक हा रस्ता तर माहिती घ्यायची. हा 15-20 दिवसात हा रस्त्याचं काम सुरू होणार आहे अशी माहिती घ्यायची. आता माहिती होते की 15-20 दिवसात हा काम सुरू होणार आहे, याला पैसे मिळाले, आता बसायचं भीक मागू आंदोलनाला बसायचं. म्हणजे काय की मी आंदोलनाला बसलो म्हणून हा रस्ता होत आहे. बरोबर. PO ऑफिसकरिता जी जमीन त्या PO ऑफिसला फायद्याची नाही त्याच्यासाठी अडून बसले, तर मी स्वतः शहराच्या आतली जमीन द्यायसाठी मी पहिली ऑफर मी केली की ही जमीन घ्या तुम्ही PO ऑफिससाठी. पूर्ण आदिवासी बांधवांना त्यांची जे संघटना आहे त्यांना घेऊन मी ऑफर दिली. तर त्यांचं म्हणणं आलं की खूप चांगली तुम्ही मागणी, आमच्या मागणीला खूप चांगलं तुम्ही प्रतिसाद देऊन चांगली आम्हाला ऑफर देत आहेत तुम्ही. त्या जागेचं पहिले माहिती घ्यायची की कलेक्टर ऑफिसकडून लेटर केव्हा इश्यू होणार आहे आणि मग उपोषणाला बसायचं किंवा PO ऑफिसला जागा द्या ना, अन्यथा आम्ही उपोषणाला बसू. माझं काय म्हणणं आहे, ह्या सर्व उपोषणाला बसण्याच्या आधी तुम्ही कधी एक अर्ज इथल्या लोकल आमदाराला एक अर्ज कधी केलेला आहे का की आम्हाला हे मागणी आहे, त्याच्यावर तुमचं स्पष्टीकरण काय आहे? फक्त श्रेय लाटण्याचा कार्यक्रम आहे. मी पहिल्या दिवसापासून कोरोनाची जेव्हा साथ आपल्या भारतात सुरू झाली तेव्हा पहिल्या दिवसापासून आजपर्यंत इमानदारीने प्रत्येक दिवस मी जनतेची सेवा करत आलेलो आहे आणि करत राहील. माझी ड्युटी आहे, माझं कर्तव्य आहे, जनतेची सेवा करायला पाहिजे. लेखाजोखा आपल्यासमोर लवकरच मांडणार आहे मी. आणि कोरोना हा आजार आपल्याला सर्वांना मिळून लढायचा आहे. व्हेंटिलेटर बंद करणे हा कुठल्याही सामान्य माणसं, लोकप्रतिनिधी सोडा, एखादा माणूस, सामान्य माणूस, सामान्य मुलगा, लहान मुलगा असेल, त्याची इच्छा नसेल, त्याची इच्छा हीच असेल की लवकरात लवकर हे व्हेंटिलेटर सुरू व्हायला पाहिजे. तर हे आपल्या सर्वांसमोर मी मांडतोय. आणि जे कोणीही हे अशा पद्धतीने प्रेस कॉन्फरन्स घेणे, आंदोलन करणे, उपोषणाला बसणे, त्यांना एक विनंती आहे की आपण मला पहिले एक अर्ज द्या, त्या अर्जावर काही अंमल न झाल्यानंतर मग हे काही कारस्थान तुम्हाला जे करायचे असतील ते करा. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. आपल्या सेवेशी आम्ही नेहमी कटिबद्ध राहील. धन्यवाद.